एकदा माझं एक्स डेट माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत सेट करायला घेतलं, पण शेवटी तो माझ्याशीच गप्पा मारायला लागला. कोण फ्रेंड? मी कात टाकली. हे काय खुमखुमी होती की तू असं का केलं? थोडं हार्ड टू बिलीव्ह वाटतं. लग्नाला जाताना एवढं नाही करणार कोण. तुझं एक्स होतं का बिफोर नील? एवढी लफडी कधी गेली तू? मी 3 ॲप वापरलेत, पण मी त्या मुलाला टेंडरवर भेटले. चेहऱ्याकडे बघून वाटत नाही, पण आतल्या गाठीची आहे. अर्जंट आलेल्या शीमुळे पप्पांचा आणि माझा नाटकाचा पहिला अंक मिस झालं. नील ह्याच्यानंतर तर खरं निघालं. आता तुम्हाला जर लुळा पांगळा होऊन जर बायकोचा वापर आणि मदत घ्यायची तर बिंदास घ्या. अरे, हरा चिडक्यानो. रात्री 3 वाजता राज ठाकरे साहेबांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतले. खोटं बोललेली पण पूर्ण तयारी नाही केली. आता कसं करू मी? पहिल्या आधीच खोटं लिहिलेलं आहे. नाही, त्यांनी स्वतः फोन केला असेल. एकदा मी टक्कल केलं. मला वाटतंय खरं आहे. मला थोडंसं खोटं वाटतं, थोडंसं. खोटी वाटते तुला आता? मला तशी खरी पण वाटते, पण काय समजत नाही बुवा. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू दिस चॅनल. आणि परत एकदा मी नवीन काहीतरी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. नवीन म्हणजे गेम जुनाच आहे. आम्ही पहिल्यांदा खेळतोय म्हणून हा नवीन आहे, या चॅनलवरती नवीन आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत काही वायफळ लोक. दॅट इज सियोग अँड प्राची फ्रॉम वायफळ चॅनल. आणि मस्त फन एक गेम आज आम्ही खेळणार आहोत. ह्या गेमचं नाव आम्ही ठेवलेलं आहे असंच, काय खरं काय खोटं. एकदम सिम्पल आहे हा गेम. हे जे माझ्या आता तुम्हाला पेपर दिसत आहेत त्याच्यामध्ये आहेत किस्से. प्रत्येकाने आम्ही लिहिलेले आहेत. आमच्याकडे कोणाचेही किस्से हाताळलेले आम्ही त्याचे पत्त्यांसारखे वाटलेले आहेत आणि आम्ही ते वाचून दाखवणार आहोत. ज्याचा किस्सा आहे उरलेली 3 लोक गेस करणार आहेत की हा किस्सा खरा आहे की खोटा आहे. जेवायचं नाही म्हणून मी घराबाहेर गेलो आणि 15 फूट खोल पाण्याच्या टाकीत पडलो. कुठली टाकी? 15 फूट टाकी. तसं हे का फालतू, तर ते इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे बिल्डिंगच्या वर असते ती टाकी, सिंटेक्सची टाकी. कुठली टाकी होती? बिल्डिंगच्या वरची नव्हती. कुठली होती ती सांग ना. हे काय उत्तर देतो? असते ना, कठडा असतो त्याला. थोडंसं अनसर्टनिटी आहे म्हणजे किस्स्यामुळे थोडंसं मला. हो, दिसतंय. म्हणजे त्याला माहिती नाही. इतर होत झाला त्याचं. अरे म्हणजे जेवणात काय होतं की तू स्किप केलं? एक्झॅक्टली. हा खोटा फरसबी बटाट्याची भाजी होती. किस्सा आहे. त्या दिवशी खात होता फरसबी आणि बटाट्याची भाजी. आवडते. खोटं बोलताय. किती होत असे तू? 6 वर्षाचा. वन मोर ब्लफ. नाही, हा खोटं बोलतोय. मला किस्सा खोटा वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय? नील ह्याच्यानंतर तर खरं निघालं. ऐक ना, कशा टीम मध्ये राहा ना. अंडर कॉन्फिडंट का होतेस? सुट्टीचा दिवस होता का? असू शकतो, कारण दुपारी गेलेलो लंचच्या वेळी. म्हणजे हो, असू शकतो. काय हे काय खुमखुमी होती की तू असं का केलं? खूप मला मजा नाही आली लंचला, मग गेलो मी. पण चुकून पडला की मुद्दाम उडी मारली? चुकून पडलो. कारण की गाईस याच्यात काय, कुठली अशी टाकी नाही याच्यात चुकून पडू शकतो, अनलेस अंटिल ती ग्राउंड लेवलला. मग यानंतर तुला ओरडा पडला का? तू जेवायला नाही गेलास? नाही. मी खूप अशी गोष्ट ऐकली ज्याच्यात तो खूप मस्तीखोर होता लहानपणी, खूप जास्त. हा, पण हे जरासं हे करण्याचे हे चान्सेस काय आहे. मी मगाशी याला विचारलं ना, मुद्दाम पडला की चुकून. तो बोला चुकून. हो, चुकून कुठल्याही टाकीत नाही पडू शकत माणूस. पण तिकडे खेळत टाकी ही नेहमी वरच्या साईडला असते, ज्यातनं फ्लो पाण्याचा यावा आणि म्हणून. टाकी 15 फुटाची नसते. असते ना, 15 काय 30 फुटाची पण असते. पण टाकीत पडण्यासाठी स्पेशल प्रयत्न करायला लागतात. बिल्डिंगची नव्हती म्हणला. टाकीचा होल सुद्धा, ओपनिंग सुद्धा कमी असते ना. कुठे होती टाकी विचारू का? हा, कुठे होती टाकी? मागे ना, घराच्या मागे होती म्हणजे टाकी. विहीरच आहे. विहीर टाईप टाकी असणार. असं विहीर नसेल, टाईप टाकी असेल, असं असेल. किती वेळ होता पाण्यात? पाण्यात होतो कुठे बोललो? टाकीत पडलेलास ना. पाण्यात नव्हतं जास्त. किती वेळ होतो मी? आता 15-20 मिनिटं. तुम्हाला समजतंय नाही नाही नाही, आता एवढं तू हागलाय हा. विचारलं. मी सांगतोय म्हणजे सांगतो ह्याच्या जवळपास काहीतरी झालंय. ह्यानी टाकी आडी करून खोटा किस्सा केला. मला वाटतं खोटं आहे. तुमचं काय मत आहे? खोटं आहे. तुझं काय मत आहे? ठीक आहे, मी तुम्हाला विश्वास ठेवून. ठीक आहे, आमचं एकत्र डिसिजन आहे. कम्प्युटर आमचं एकत्र डिसिजन आहे. हा किस्सा खोटा आहे. एका एफअप मुळे, हा असा शब्द नेला. रात्री 3 वाजता राज ठाकरे साहेबांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतले. पण 3 वाजता का बोलवलं असेल?
मे बी ही सकाळचं साधं- शूट असेल आणि 3 वाजता सेटअप साठी गेला असेल. मला आधी विचारा प्रश्न की हा विचारायचा की नाही, त्याच्यात बरं असं करूया आपण. माहितीचं प्रियाला कारण. विचार. फेअर खेळा हे नका करू. मी तुझ्या आम्ही किस्सात बघू ना. बायकोचा वापर नाही केला कुठे. आता तुम्हाला जर लुळापांगळा होऊन जर बायकोचा वापर आणि मदत घ्यायची असेल तर बिंदास घ्या. अरे, हरा आमची- चिडक्यानो. आमची टीम आहे बाई. त्यांनी स्वतः फोन केला असेल. काय नाही स्वतः नाही केलं. त्यांनी सांगितलं असेल फोन हा करायला. पण मला बोलवून घेतला असं आहे म्हणजे हो, स्वतः फोन बोलवून केला नाही. तर- बरं. मराठी येत असेल तर हा प्रश्नच पडला. शब्द खेळ. आणि कुठे गेलेलास कुठे म्हणजे त्यांनी बोलवलं तेव्हा कुठे भेटलास त्यांना तू. त्यांच्या घरी. ते स्वतः भेटले. हो मग पण काय कामासाठी हे सांगशील का? एडिटिंग. खाली एवढा बघून असा का काय उत्तर कॉन्टेंट होता देतोय? की वर 3 वाजता बघून ते उत्तर म्हणाले देस- की नाही बदलायला पाहिजे. हा हा असं होऊ शकतं 3 वाजता वगैरे. हा असा काय प्रश्न- कॉन्टेंट हा होता. प्रश्न हो हा प्रश्न आहे होता एक कॉन्टेंट इम्पॉर्टंट होता. मी एडिट करत होतो म्हणून त्यांनी बोलवलं. तुम्हाला आता मनात काय कारण- वाटतंय खरं आहे की खोटं आहे. तुला का वाटतं खरं वाटतंय ना तुला. मला खरं तुला खरं वाटतंय. मला पण खरंच वाटतंय. सुयोग ते- अरे 2 प्रश्न विचार काय पण विचारा. काय घातलेलं त्यांनी. अरे ए, यार, सुयोग, मला नाही वाटत बेस- 3 वाजता ते कुर्ता घालत असतील घरात. ए तुम्हाला वाटतं 3 वाजता कुर्ता घालत असतील ते घरातले कपडे घालत रात असतील कभी ना. कुर्ता रहता है सोने के लिए. बरोबर आहे. ते कितपत कसे चिडलेले आणि त्याने कुर्ता काय घातलेला रिॲक्शन होता आणि दिलेलं. सार्कॅस्टिकली त्यांनी मला सुनावलं. मला वाटतंय खरं आहे. मला हे थोडंसं खोटं वाटतंय थोडंसं. मग तुम्हाला दोघांना खोटं वाटतं मग खोटं पण सांगू शकतो आपण. असं काय ठीक आहे. खोटं. हा. ओके. खोटं. खोटं. हा खोटं असं आमची टीम म्हणते. येस. लेट्स गो अहेड. प्राचीचा किस्सा आलेला आहे माझ्याकडे. आय स्टार्टेड अ फायर अलार्म ऑन अ शिप बिकॉज माय मॅनेजर थ्रेटन टू फायर मी. जहाजावर असताना मी एकदा फायर अलार्म सुरू केला कारण मला मॅनेजरने कामावरून काढायची धमकी दिली होती. लेट्स गो सुयोग. खेचणं म्हणजे शिप थांबणार ना बेसिक. बरोबर, 1000 रुपये दंड. थांबणार ना आणि वॉट एव्हर दंड पण असणार ऑफकोर्स. तर हे जरा साखळी खूप घेतली की असं असतं. फायर अलार्म चालू केल्याने हे कळणार होतं का की तूच चालू केला की नाही केलाय. नाही करणार होतं. उत्तर मिळालं पण- मला. अच्छा, पण okay, एवढं- उत्तर okay, मिळालं. okay. मी सांगतो जर करणार होतं ना तर हे कधीच करणार नाही पाहिजे. कुठलाच कारण- माणूस रादर करणार नाही, नाही. कारण शिपवर सगळीकडे कॅमेरा असते. तर इट वॉज इदर दॅट ऑर गेटिंग फायर्ड. फायर अलार्म तू खेचलास मग त्याच्यानंतर काय झालं. नाही खेचलं मी आणि मला म्हणजे खूप गणलेलं सगळं त्यांनी ते आवाज बघितलं. वगैरे काय झालं काय. तू उत्तर दे. फायर अलार्म खाली खेचला काय झालं. काय माझ्या झालं. अंदर? कोण आले फायर ब्रिगेडची अरे दुसरी यार. जे ship रिली आली. खेचला तिला माहित असतं ना बाई. मग खरं आहे बरोबर. पहिल्या लाईनीत खोटं लिहिलेलं आहे. नाही तिच्याकडे उत्तर नाहीये. तर आहे ते फुस झालं ते नाही झालं. अपॅरेंटली इट वॉज अ फेक अलार्म. जरा अशक्य मला वाटत. कुठं होती शिप तेव्हा. शिप डॉक्ट होती. पहिल्या महिन्यात एवढी हिंमत तू जॉबवर करशील का. अरे पण तुला जर कोणी बोलते मॅनेजर ती मे बी टेस्ट पण असू शकते तुझी. रॅगिंग सारखं टाईप. हा आणि पहिल्याच महिन्यात झाली ही खरी गोष्ट असू शकते. कारण की पहिल्याच महिन्यात झाली आहे तुझी हिंमत चेक हा, करायला तुझं मॉक चेक करायला वॉट एव्हर असं एक Mock test किंवा सारखं. हे चेक करायला टेस्ट करायला तुला मॅनेजर बोललाय की जा आणि फायर अलार्म खेच. सर मी कसं करू. खेच नाही तर मी तुला काढून टाकेन. घरी पाठवीन तुला. प्राचीचा टेस्ट होणार आहे फक्त. असं हजारो असू शकतं. किलोमीटर दूर घर से दूर. तर तुला वाटतं ही खरी गोष्ट आहे. पण मला लॉक असं वाटतं करूया की खरं आहे. श्रेया? असं मला वाटतं हा ना. खरं आहे. श्रेयाला खरं. करतो श्रेयाला. खरं खरं. लॉक करूया. येस लॉक कर बोला. दिया जाय. लॉक. तुम्ही करा हे प्रश्न आहेत आपल्याकडे अजून काय विचारायचे. काय भूक लागले का तुला. माझ्याकडे श्रियाचा आहे. श्रिया tried setting up my ex date with my best friend. He ended up chatting with me instead. एकदा माझं एक्स डेट माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत सेट करायला घेतलं पण शेवटी तो माझ्याशीच गप्पा मारायला लागला. कधीची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना. कोण फ्रेंड. ऐश्वर्या. दॅट हर्ट्स. मला कधी नाही ऐश्वर्यावर करत. माझं ते फाउंडेशनवर डाऊट आहे. काय जोक होता जोक. जोक होता ग. जोक. की तुझं एक्स होतं का बिफोर नील. हो मी कात टाकली मी मोडक्या संसार. नाही ए तू विचार. विचारला ना भाई. 2 विचारली. असा विचारतो की पकडली जाईल. तुझा एक्स आणि ऐश्वर्या भेटली.
नाही एक्स तर नाही परत भेटला. एक्स होता ना तो. नाही ते एकामेकांना भेटले का ना असं? नाही त्यांचं काहीच नाही झालं. कधीची गोष्ट ही? कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये तू 11वीत होती, 12वीत होती, जेजेला होती, भरपूर मोठा JJ कॉलेज मध्ये होता. 7 असताना वर्ष कॉलेजला second होतीस. yearला. ओळखीचं. तेव्हा तू नव्हता ना मग. होतो मी. तू त्यावेळेचं आणि मला नील फार कधी माहिती नाही रे. भेटलात? तुझं म्हणजे कोणता वर्ष? फर्स्ट इयरलाच. ऐश्वर्यालाही माहिती आहे का? काय माहिती. किती तो तुझ्याशी बोलत होता? नाही, नाही ऐश्वर्याला तू तुझ्या एक्सला हुकअप करून दिलाय ऐश्वर्याशी. हा. तिला माहित होतं काय? हो ते पहिल्यांदाच भेटले. आता तू तर बोलली की त्यांचं मी- काय झालं नाही. हा त्यांचं ते पुढे पहिल्यांदा त्याच्यानंतर- कसे भेटतील? ऐश्वर्या तर तुझी ते- स्कूल पासूनची मैत्रीण आहे. हो तिला माहिती नव्हतं एवढं काय की हा तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे, म्हणजे बॉयफ्रेंड होता ना कधीतरी. तू माझा एक्स बॉयफ्रेंड. एक्स डेट लिहिलंय नील. काय एक्स डेट. डेट आणि बॉयफ्रेंड मध्ये फरक असतं. एवढीला पुढे कधी गेली तू? लेट्स गेट आउट ऑफ दिस प्रेम सुयोग. मी मूड आणि एकच प्रश्न असेल ना आता. चेहऱ्याकडे बघून वाटत नाही, पण आतल्या गाठीची आहे. असं वाटतं तुला? किंवा ऍक्च्युली काय नाही, हिची मैत्रीण आहे ऐश्वर्या, ती शोधातच असते, म्हणजे ती शोधतेच आहे मुलगा तेव्हापासून. ती हे करू हे शकते. नका टाकू काय. नाही, ती नाही ना, ती असं काय नाही, शोधते बाई मी- पार्टनर. सो एक प्रश्न माझ्याकडे आहे, त्याच्यावर पटकन आपण बघू शकतो की विचार. कुठल्या डेटिंग ऍप वरती त्या मुलाला भेटली तू? टिंडर. मी त्याच्या पुढे हे पण बोलते, मी 3 ऍप वापरलेत, पण मी त्या मुलाला टिंडरवर भेटले. तेव्हा ऍप्स नव्हते. ते नाही वापरायचे कोणी नाही. ही जरा फास्ट फॉरवर्ड मुलगी होती. मला असं वाटतं हे खरं आहे. ठीक आहे, गट फिलिंग तुला खरं वाटतंय. तुला काय वाटतंय गट फिलिंग? ये बोल रहा तो मेरे को खरा लग रहा है. मी तेव्हा खूप मुलांशी बोलायचे आणि मग अंगाशी यायचं, मग माझ्याकडे यायचे. अरे, विषयांतर काय होतंय, करू विषयांतर होतंय. आमचा वर्डिक्ट खरं आहे. खरं खरं आहे, आता? खरं आहे. खरं आहे असं मला पुढे वाटतं. जाऊयात. Neil, an urgent poop made me and dad miss the entire first act of our play. अर्जंट आलेल्या शीमुळे पप्पांचा आणि माझा नाटकाचा पहिला अंक मिस झालं. एक सेकंड, पण त्याच्यात लिहिलेलं नाही की कोणाला जायचं होतं. आणि I think- पूर्ण अंक कसं नीलला? काय? तो जाना था. कोण कोण जाणार होतं नाटकाला? मम्मी, मी, निमिष, पप्पा. किती वर्षाचा होतास हे झालं तेव्हा? वर्ष मला माहित नाही, मी दुसरीत होतो तेव्हा. किंवा सगळे फॅमिलीज कुठेतरी जेवायला गेलेली रात्री आणि सगळ्यांना फूड पॉइझनिंग झालं. आणि मग ते नाटकाला जाणार नहीं, होते. क्योंकि बच्चे को छोड़ के नहीं जा सकते ना. नाटक कोणतं होतं? यदा कदाचित. नाही थांब, आता यदा कदाचित म्हणजे गडकरीला, काशीनाथ तेव्हा नव्हतंच आणि हे पुणे ठाण्यातच गेले असतील ना. Wow. दादर पर्यंत कशाला जातील एवढं नाटकाला बिटकाला? असं असू शकते का की कुठे गेले शीला विचारूया आपण. हा ते हा. पण. परफेक्ट. शीला कुठे गेली? नाट्यगृहात. एवढं पाऊंटच कोण वॉशरूमला जाईल? तिथेच आहे बाजूला, फक्त करायचे हात धुवायचे आणि जायचं आतमध्ये. अख्खा पहिला हाफ कसा त्यांचा मिस झाला. ओ और इट कुड बी कि कोई और ऑलरेडी वॉशरूम में समवन इज pooping and it's busy and they couldn't go. मला खोटी वाटते गोष्ट. 1 तास हे लोक 1 तास उशिरा पोहोचले, त्याच्यानंतर हा टॉयलेटला गेला. हा, हा आणि अजून त्याला मग उशीर झाला इंटरव्हल आणि झाला. म्हणजे पुढे टॉयलेट 10 15, मिनिटात होते, 20 अर्धा तासात होते, मिनिटं. 15 मिनिटात होते, कशात येऊ किंवा शकतो 2 तास पण. खरं वाटायला खरं लागलं आता मला वाटतंय, अचानक. हो. जेवणात काय खाल्लेलं तू? संडे होता, चिकन वडे, असं चिकन आणि घरी भात डाळ चिकन असं. ते नाटक तू पुन्हा परत बघितलंस? नाही, म्हणजे आणि आता कदाचित फक्त सेकंड हाफ बघितलंय. तर पण यदा कदाचितच. कदाचित. यादा नाही बघितलं. चला मग आता काय वाटतंय तुम्हाला? पल्स घ्या. मला गोष्ट खोटी वाटते. खोटी वाटते तुला आता? मला तशी खरी पण वाटते, पण काय समजत नाही बुवा. मला तू हे कधी हे एवढं- स्टोरीचा आसपास तर कधी ऐकलं नाही नाही, घरी? नाही. पण ह्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ना ते सगळे हे खरे वाटतात. वाटतंय. मग खरे घेऊया आपण. खरे लॉक करूया. ओके, करूया लॉक. हा. चालेल. तर खरं आम्हाला ही गोष्ट खरी खरी वाटते. वाटतेय. वन्स आय शेव्ड माय हेड. एकदा मी टक्कल केलं. हे कधी? मी माझं ओ शीट, खोटं बोललेली पण पूर्ण तयारी नाही केली. नाही कसं नाही करू मला मी? इयर थोडा आता कसं सांगू? गणलेलं वाटतंय. माझं मिक्स झालंय. अरे पण कितवीतलं सांग. 2014-15 के आसपास हुआ था. ठीक आणि आहे. तेव्हा तू भेटलेलं तुम्ही 2015 मध्ये भेटलो. हिला सोयीस्कर भेटल्या दिवशी उत्तर केस दिलेलं आहे. उचलायचे होते. होते केस होते त्या डोक्यात. का केलेलं? पण
वन. कोणाकडनं केलेलं? स्वतः. शेव्ह करायला स्टार्ट कशाने केलं? शेविंग वॉज डन विथ रेझर, पण त्याच्या आधी केस मी स्वतःच असं सिझरनी त्याच्यानंतर खूप मी तुला परत विचारलं की रफली. शेव्हिंग डायरेक्ट शेव्हिंग सुरुवात केली. ओके, माय बॅड. पण नॉट तो युअर directly- बॅड, यू आर रॉंग. काय वाटतं सियोग? पटकन बोल. मला फक्त पूर्ण डोकं शेव केलेलं का तो झोन आहे मला पण. लिहिलं तर तेच आहे तिने. मला असं वाटतं हे खोटं खरं आहे. आहे. हा, बाकी वाक्य पुढे काय टेक्निकली होईल? पकडलं तर खरं वाटतंय. हा, पण आता आपण Details- वाक्यावरतीच जर जातोय ना आपण, हो बरोबर, तर मग हे खरं आहे. तर तिने काय केलं असेल तिला माहिती. ठीक आहे, खरं बोलूया. खरं आहे, खरं खरं आहे. प्राची करू शकते नाही. म्हणजे अर्ध सत्य असलं तरी हे खरं आहे. खरं. लॉक. चला नेक्स्ट. श्रियाचं आहे माझ्याकडे आता पुढची गोष्ट. माय फॅमिली अँड आय रोड रेज्ड अ गाय ऑन द स्ट्रीट वेअरिंग फुल मॅरेज अटायर. मी आणि माझ्या फॅमिलीने लग्नाच्या कपड्यात असताना रस्त्यावर एकाला भिडून रोड रेज केलेलं. लग्नाच्या कपड्यात असताना म्हणजे लग्नाला चालले कार्याचे कपडे घातले हो. होते. लग्नात चाललेले की तुझंच लग्न होतं? माझं लग्न होतं. आपलं म्हणायला पाहिजे. सॉरी, आपलं लग्न होतं. तू लग्नाचे कपडे तयार होऊन तू वेन्यूवर गेली होतीस? हो. वेन्यूवर नव्हती तयार झाली. अरे वेन्यूवर जाताना पण एक बेसिक साडी असतेच ना, ती पण तयारीच असते बाई. पण फुल मॅरेज अटायर. नऊवारी बिवारी सगळं. कुठल्या सालातली गोष्ट आहे? आपलं लग्न कधी झालं नाही? 2015. तुला प्रश्न विचारायचा तेवढं उत्तर द्यायचं, प्रश्न नाही विचारायचा. 22. गाडीत कोण कोण होतं? मी, मम्मी, बाबा, श्रुती. काय केलेलं त्या गायने? त्या मुलाने हा, काय गाय रोड रेज अच्छा, गाय. त्याने गाडी अशीच मूर्खासारखी अशी टाकतात ना, ते आपण कट मारायला जातात, तो राईडला येतात आणि आमची गाडी जाते, तरी त्याने ऑलमोस्ट स्क्रॅच करणं. त्याच्यामध्ये बाबांनी त्याला मग जाऊन भिडलं. रेज कुठे जागा? बाबा त्याला बडबडायला लागले आणि मग तो घाणेरडं बोलायला लागला. त्याच्यामध्ये आम्ही सगळे भडकलो आणि मग सगळे उतरले गाडीतनं आणि त्याच्यावर चढायला लागले. थोडं हार्ड टू बिलीव्ह वाटतं. लग्नाला जाताना एवढं नाही करणार कोण. नारळ फोडले जात का जायच्या आधी? असा प्रश्न नाही. उगाच पॉसिबिलिटी, कारण हे लग्नाला लेट पोहोचलेले सगळे, तर ही पॉसिबिलिटी आहे. पण त्याचं रिझन हे नव्हतं, न ठरवली हे रिझन होतं. मे बी उनको उस दिन मैं उसका साइड से क्यों बोल रही हूँ. दॅट्स हाऊ यू वर्क फंक्शन बेसिकली. मला वाटतं हे खोटं आहे. मला अजून प्रश्न पूर्णतः विचारायचा खोटं, कारण आहे. मला एकदाही हा किस्सा ना याच्या बाबांनी ना याच्या आईनी ना याच्या बहिणीनी बोलत नाही असं. पण आणि पण मग मला हे नाही, पण लग्न मला कार्य- हे माहिती है हाँ. कि श्रिया के साथ किसी ने कुछ ऐसा कटवट मार के कोई तो गया, तर ती तो- घेते हाँ. उतरून. अनलेस श्रिया इज नॉट ड्रायव्हिंग. श्रिया जर ड्राईव्ह करत असेल, श्रियाला कधीच राग येत नाही. पण मला हे थोडं हे वाटतंय, 19-20 वाटतंय. फेक कारण फेक फेक. हो. लग्न कुठे होतं तुझं? गोडबंदरला. हा, ओके. तेव्हा बोलवलं नव्हतं आपण, फ्रेंड्स हा, नव्हतं. मित्र पण नव्हतं. खरं आहे. मित्र म्हणे. तुम्ही पण ओके, फॉल्स. हा, फॉल्स. आपल्याला तिघांनाही वाटतंय फॉल्स. हो. फॉल्स. सो शर्वरी, प्लीज आम्हाला सांग की कोणाचे जास्तीत जास्त ओळखायला चुकलेले आहेत लोक. अँड द विनर इज. आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये तसंही नीलच आहे. आम्ही असं खोटं वगैरे नाही बोलू शकत जास्त, तर खरंय. असंच आहे. वास्तव आहे खरंय. आमचं हे. सो बेसिकली मी हे जेव्हा धोक्यात विचारलं ना आहे व्हिडिओसाठी, माझ्या. तेव्हाच बोलतो आम्ही खोटं नाही बोलू शकत, त्याच्यामुळे मी नाही येत ह्या व्हिडिओला. तेव्हा का रे मग? आता थांबल्यावरती काय बोलते? माय मॅरेज इज इन धोका. हाव. मी खोटं बोलतोय, कळलंय मला. आता कळलं हिला 3 वर्षांनी. क्या बात आहे. ऑल इन ऑल मजा आली आहे. सो मित्रांनो, तुमचा भाऊ जिंकलेला आहे. बाहेरून लोक बोलवून स्वतः जिंकला आहे. ज्याची बॅट त्याच्या बॅट त्याची batting. तोच विनर असं झालेला आहे इकडे. पण तुम्हाला हा गेम कसा वाटला ते का मला कॉमेंटमध्ये सांगा. अजून मी असं कोणासोबत खेळू का हा गेम, ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बटन दाबायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये चांगलं सांगा यार, काहीतरी कॉमेंटमध्ये मस्त जरा. आणि ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ह्याच्या चॅनलचे फॉलोअर इकडे बघायला त्यांनी माझ्या चॅनलला येऊन सबस्क्राईब करा. बरोबर. ठीक आहे. नाही तुम्ही श्रियाचं चॅनल काढायला लावेन, तिचा चॅनल सबस्क्राईब करायला लावेल. नाही, नाही. please, एवढं करायला लागलं. ठीक आहे. टेक केअर, बाय बाय, एन्जॉय. धन्यवाद. थँक्यू.